व्हिडिओ पाहिलात का, जेव्हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय जोसेफ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले होते? नजर वर न करता काहीसे लाजत संकोचत विजय त्या खुर्चीवर बसले. पण त्यावेळी त्यांच्या मनात काय भावना होत्या हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याचं उत्तर आता स्वतः विजय यांनीच दिलंय. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसताना काय वाटलं असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले, याचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री विजय यांनी दिलंय. ते उत्तर काय आहे, नेमका किस्सा काय घडला आणि हो, याचं कनेक्शन विजयला न मिळालेल्या एका चित्रपटासोबत कसं आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. 105 जागा जिंकून थलपती विजय यांचा TVK पक्ष सत्तेत आला. 10 मे रोजी शपथ घेतल्यानंतर सी विजय जोसेफ तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. यावेळी सचिवालयात जाऊन विजय मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. पण त्यावेळी त्यांच्या मनात काय सुरू होतं ते आत्ता कळलंय. हे समोर आलं तेही एका अभिनेत्यामुळं. त्याचं झालं असं की अभिनेता विजय आता मुख्यमंत्री विजय झालेत. तेव्हा त्यांचा एक मित्र त्यांना भेटायला गेला. हा मित्र म्हणजे अभिनेते अर्जुन सर्जा. या भेटीत या दोघांमध्ये गप्पा रंगल्या. अर्जुन सर्जानं जेव्हा विजय यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी स्वतःहून मुधलवन चित्रपटावरून व्हायरल झालेल्या मीम्सचा उल्लेख केला. तेव्हा काय घडलं ते पाहण्यापूर्वी मुधलवन चित्रपटाची कथा काय होती आणि या चित्रपटाचा विजय यांच्याशी संबंध काय आहे ते पाहूया. मुधलवन हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. 1990च्या दशकात तमिळ सिनेसृष्टीतला हा सर्वात गाजलेला चित्रपट. S. शंकर दिग्दर्शित मुधलवन या चित्रपटाची कथा एका पत्रकाराभोवती फिरते, जो अनपेक्षितपणे एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो आणि राज्यातल्या भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई करतो. या तामिळ चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये रिमेक झालाय, ज्याचं नाव नायक होतं आणि त्यात अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. पण तो आजचा विषय नाहीये. तर तमिळमध्ये जेव्हा मुधलवन चित्रपट बनवायचं ठरवलं तेव्हा ही भूमिका सगळ्यात आधी थलपती विजयला ऑफर झाली होती. मात्र काही कारणास्तव विजय यात काम करू शकले नाही आणि मग तो चित्रपट अर्जुन सर्जा यांना मिळाला. याच चित्रपटासंदर्भात एक मीम सध्या व्हायरल झालंय. ते मीम काय आहे सांगते. मुधलवन चित्रपटातला अर्जुन सर्जा यांचा फोटो आणि खाली विजय यांचा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला खरा फोटो यात दिसतोय, ज्यावर कॅप्शनमध्ये मुधलवन चित्रपटात विजय यांची संधी केली असं लिहिलंय. तर खाली विजय यांच्या फोटोवर मात्र भावा थांब जरा, अनन यांना चित्रपटात भूमिका करायची गरज नाही, तेच खरे मुधलवन आहेत असं कॅप्शन विजय यांच्या खऱ्या फोटोवर देण्यात आलंय. हे मीम सध्या प्रचंड व्हायरल झालंय. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विजय यांच्या खऱ्या आयुष्यातल्या घडामोडी मुधलवन या चित्रपटाच्या कथेशी जोडल्याचं समोर आलंय. नेमक्या याच गोष्टीवर विजय आणि अर्जुन सर्जा यांच्या भेटीत चर्चा रंगली. याविषयी अर्जुन यांनी सांगितलं की विजय मुख्यमंत्री बनल्यानंतर मी त्यांची नुकतीच भेट घेतली. त्यांनी चित्रपटाचे मीम्स पाहिल्याचं मला सांगितलं. जेव्हा त्यांनी सर्वात आधी मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिली तेव्हा त्यांना माझ्या मुधलवन याच चित्रपटाची आठवण झाल्याचं त्यांनी मला सांगितलं, असं अर्जुन सर्जा यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय. चित्रपट सृष्टीतली व्यक्ती इतक्या मोठ्या राजकीय पदावर पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त करत अर्जुन सर्जा यांनी ही पोस्ट लिहिली आहे. पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्री होणं हे मोठं यश असल्याचं म्हणत त्यांनी विजय यांच्या कामगिरीचं कौतुकही केलंय. दरम्यान थलपती विजय आणि अर्जुन सर्जा यांनी एकत्र कामही केलंय. लोकेश कनगराज दिग्दर्शित लिओ या चित्रपटात अर्जुन आणि विजय या दोघांनी भावांची भूमिका साकारली होती. विजय यांच्या भेटीनंतर अर्जुननं त्यांच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केलेत. या फोटोंवर त्यांनी लिहिलंय, आमचे प्रिय मुधलवन सी जोसेफ विजय यांच्यासोबत. ते मोठ्या जबाबदारीला मोठ्या सन्मानानं सामोरं जात असताना त्यांना शक्ती, उत्तम आरोग्य आणि मार्गदर्शनासाठी शुभेच्छा, अशी पोस्ट अर्जुननं लिहिली आहे. या कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना अर्जुनला स्वतःला राजकारणात येण्याची इच्छा आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मी आनंदी राहावं असं तुम्हाला वाटत नाही का, असं गमतीशीर उत्तर अर्जुननं दिलं. पण अर्जुनच्या भेटीमुळं मुख्यमंत्री विजय यांच्या मनात काय सुरू होतं याचं उत्तर मात्र समोर आलंय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणतं मीम गमतीशीर वाटलं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.